धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकऱ्यांनो, कृषी विषय कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो. मित्रहो, भारतीय स्वातंत्र्याला नुकतीच आता 70 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ह्या 70 वर्षामध्ये अनेक विविध प्रकारचे बदल आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये देखील झालेले आहेत. या अनेक घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे तो आहे म्हणजे कृषी क्षेत्र आणि या कृषी विषयक याच्यामध्ये देखील आमूलाग्र देश पातळीवर बदल झालेले आहेत. आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात कृषी विषयक काम हे झालेलं आहे. आज आपण या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत राज्याचे कृषी आयुक्त माननीय विकासजी देशमुख साहेब. देशमुख साहेब नमस्कार. नमस्कार मित्रहो, माननीय विकासजी देशमुख साहेब हे भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असून सध्या ते कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य म्हणून काम पाहतात. यापूर्वी देखील साहेबांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी पुणे, सोलापूर, सातारा अशा ठिकाणी विविध पदांवर हे काम केलेले आहेत आणि कृषी विषयक दांडगा अनुभव साहेबांना आहे आणि स्वतः ते कृषी पदवीधर देखील आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा नक्कीच या ठिकाणी कृषी क्षेत्राला फायदा होत आहे. सर, आपण ज्यावेळेस आता स्वातंत्र्याला 70 वर्ष झालेली आहेत आणि हा खूप मोठा कालावधी आहे आणि कृषी क्षेत्र हे अत्यंत मूलभूत आहे, कारण आपण म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्थेची ही नाडी आहे किंवा बॅकबोन आहे. तर राज्य आणि देशाच्या दृष्टिकोनातून हे जे काही कृषी क्षेत्र आहे याचं महत्त्व काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने आपण सांगू शकतो? आज महाराष्ट्रामध्ये शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्येचं प्रमाण 55% झालेलं आहे. देशामध्ये ते आज साधारणतः 65% आहे आणि आपण जर स्वातंत्र्याच्या काळामध्ये पाहिलं तर 70% त्या काळामध्ये 70% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून होती. आज शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या जरी कमी झाली तरी शेतीचं महत्त्व कमी झालेलं नाही, कारण शेतीमध्ये मालाचं उत्पादन, शेतमालाचं उत्पादन, भाजीपाला, फळं याचं उत्पादन, जेवढी लोकसंख्या आपली वाढली त्या लोकसंख्येला आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये उत्पादन करण्याच्या दृष्टिकोनातून शेतीचं महत्त्व तेवढंच आपलं वाढलेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळं शेतीमध्ये आपल्याला कधीही याच्यामध्ये जरी एकंदर राज्याच्या उत्पादनामध्ये आपल्या शेतीच्या उत्पादनाचं प्रमाण हे 11.3% एवढं असलं तरी सुद्धा शेतीवर अवलंबून असलेले डायरेक्टली आणि इनडायरेक्टली ही फार मोठी लोकसंख्या आहे की जी शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीचं महत्त्व 70 वर्षामध्ये कमी झालेलं नसून ते उलट वाढलेलं आहे. देशात मोठ्या प्रमाणात हरित क्रांती झाली. आपलं राज्य जे आहे महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राचं नक्की हरित क्रांतीतलं योगदान आपण कशा पद्धतीने सांगू शकता? आपलं महाराष्ट्र राज्याचं हरित क्रांतीमध्ये खूप मोठं योगदान आहे, कारण मुळातच महाराष्ट्र हा पहिल्यापासून अग्रेसर असा आपलं राज्य आहे. 63 ते 74 दरम्यान साधारणतः वसंतराव नाईक आपले राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या हरित क्रांतीमध्ये खूप मोठं काम केलं. विशेष करून हरित क्रांतीमध्ये उत्पादन वाढ करायची असेल, पिकांमध्ये उत्पादनाची वाढ करायची असेल तर पाण्याची आवश्यकता, त्याला इरिगेशनची आवश्यकता हा महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्यामुळे जलसंधारणाची कामं हाती घेणं, वसंत बंधारे जलसंधारणाची कामं हाती घेणं, ज्याला आपण विकेंद्रित पाणीसाठी निर्माण करणं, हा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम हाती घेण्यात आला. आणि हरित क्रांतीची सुरुवात होत असताना मुख्यत्वे करून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हायब्रिड व्हरायटी हा जो नवीन तंत्रज्ञान आपण, कारण पूर्वी आपण पाहिलं तर शेतकरी हा पारंपरिक शेती आपला करत होता. आपले पूर्वज हे पारंपरिक शेती करत होते, शेणखतावर शेती येत होती आणि खरीपमध्ये जे पडणारा पाऊस आहे त्या पावसावर मुख्यत्वे करून शेती अवलंबून होती. मात्र त्याच्यानंतर या हरित क्रांतीमध्ये विशेषतः रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्याचबरोबर हायब्रिड व्हरायटीजचा वापर आपण सुरू केला. जसं आपण पाहिलं तर कॉटनमध्ये म्हणजे कापसामध्ये H4, नंतर आपण ज्वारीमध्ये हायब्रिड व्हरायटीचा आपण वापर सुरू केला, गव्हामध्ये आपण मेक्सिकन व्हरायटीचा वापर सुरू केला. आणि त्यामुळं पाण्याचा, संरक्षित पाण्याचा वापर, त्यानंतर रासायनिक खतांचा वापर आणि हायब्रिड व्हरायटीज, वेगवेगळ्या पिकांमधल्या हायब्रिड व्हरायटीचा वापर, याचा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये आपल्या वाढ झाली.
आपण ह्या कालावधीमध्ये हरित क्रांतीच्या माध्यमातून उत्पादकता वाढवली, तर साधारणतः आजची जी उत्पादनाची परिस्थिती आहे ती काय आहे? खूप मोठा फरक आहे. आपण जर पाहिलं तर साधारणतः 70च्या दशकामध्ये आपण सांगितलं त्याप्रमाणे तृणधान्यामध्ये आपण पाहिलं तर साधारणतः 55 लाख मेट्रिक टन एवढं आपलं उत्पादन होतं. आज आपण 125 लाख मेट्रिक टनापर्यंत तृणधान्यामध्ये गेलेलो आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण जर कडधान्य पाहिलं किंवा गळीत धान्य पाहिलं, सगळ्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. 8 लाख मेट्रिक टन साधारणतः आपलं कडधान्यामध्ये उत्पादन होतं. आज आपण 30 लाख मेट्रिक टनापर्यंत गेलेलो आहोत. त्याचप्रमाणे गळीत धान्यामध्ये साधारणतः 8 लाख मेट्रिक टनापर्यंत उत्पादन होतं, तिथे आपण 50 लाख मेट्रिक टनापर्यंत गेलेलो आहे. आणि विशेषतः हे बीटी कॉटन गेल्या 10 वर्षामध्ये बीटी कॉटनचे वापर सुरू झाल्यामुळे बीटी कॉटनमध्ये सुद्धा म्हणजे कापसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे एक 11-11.5 लाख बेल्स एवढं आपल्याकडे कॉटनचं उत्पादन यायचं, ते आज आपण जर पाहिलं तर 70 लाख बेल्स पर्यंत आपण कॉटनचं उत्पादन गेलेलं आहे. आणि सोयाबीनमुळे सुद्धा मोठी क्रांती झाली. सोयाबीनचं खूप क्षेत्र आपल्याकडे वाढलं आणि सोयाबीनचं क्षेत्र वाढल्यामुळे आपण गळीत धान्यामध्ये सुद्धा 50 लाख मेट्रिक टनापर्यंत उत्पादनामध्ये आपल्या वाढ झालेली आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आपण उत्पादनामध्ये वाढ केलेली आहे. आणि निश्चितपणानं कृषी क्षेत्रामध्ये आपण जे काही तंत्रज्ञानाचा वापर केला, त्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादनामध्ये निश्चितपणाने वाढ झालेली आहे. आणि म्हणून आपलं महाराष्ट्रच नाही तर भारत देश हा आपल्या ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे अन्नधान्यामध्ये आपण सेल्फ सफिशियंट झालेलो आहोत. कृषी क्षेत्रात आपण महाराष्ट्राने जे उल्लेखनीय प्रगती केली आहे त्याचं मला वाटतं केंद्र सरकारमार्फत देखील कृषी कर्मण अवॉर्ड जे आहे नॅशनल फूड सिक्युरिटीमध्ये ते देखील राज्याला आपल्या 2 वेळा मिळालेलं आहे. या संदर्भामध्ये सर आपण बघतो की महाराष्ट्र राज्य हे कोरडवाहू राज्य आहे. जवळपास इथं 83% क्षेत्र हे कोरडवाहू आहे. आणि सिंचन आयोग म्हणतो किंवा सिंचन तज्ज्ञ म्हणतात की कितीही प्रयत्न जरी केले, आज देशातली सर्वाधिक धरणं राज्यात आहे, तरी देखील आपलं सिंचनाचं प्रमाण 31% पुढे जाऊ शकत नाही. म्हणून जलसंधारणाचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. पण त्याचबरोबर महाराष्ट्राची जी ॲग्रिकल्चरमधली स्ट्रेंथ म्हणून ज्याला आज नावारूपाला आली ती आहे फळबाग. याच्यामध्ये हे फळबाग लागवडीचा मागोवा घेताना आपण काय सांगू शकता या संदर्भात? फळबाग लागवडीमध्ये आपण देशामध्ये अग्रेसर आहोत. आणि याच्यात मी त्याचं सगळं श्रेय देईन रोजगार हमी योजनेला. कारण आपण जर पाहिलं तर साधारणतः 70-72च्या दरम्यान रोजगार हमी योजना सुरू झाली आणि 89-90च्या दरम्यान साधारणतः रोजगार हमी योजनेमधून फळबाग लागवडीची योजना राज्य शासनाने सुरू केली. आणि मग त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार हमी मार्फतीनं शेतकऱ्यांना अनुदान दिल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर विशेषतः ड्रायलँड हॉर्टिकल्चर ची वाढ झाली. बोर सारखं पीक आहे, डाळिंबासारखं पीक आहे आणि इतर सगळ्याच म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. आपण जर पाहिलं तर म्हणजे 70च्या दशकामध्ये 70-75च्या दरम्यान साधारणतः 2.5 लाख हेक्टर एवढं क्षेत्र आपलं फळपिकाखाली होतं आणि आज आपलं ते जवळजवळ 18 लाख हेक्टर एवढं क्षेत्र झालेलं आहे. आणि ही एवढ्या 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 2000 कोटी रुपये एवढं मोठं अनुदान आपण शेतकऱ्यांना या फळबाग लागवडीमध्ये दिलेलं आहे. आता आपण रोजगार हमीमध्ये फळबाग लागवड करतो, पण त्याचबरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना जी आहे त्याच्या अंतर्गत सुद्धा आता आपण फळबाग लागवडीसाठी अनुदान देतो. आणि त्यामुळं मला वाटतं की फळबागाचं आपलं खूप मोठ्या प्रमाणावर क्षेत्र वाढलेलं आहे. आणि नुसतं क्षेत्र वाढलं नाही तर मोठ्या प्रमाणावर फळांचे आपण एक्सपोर्ट पण आपण सुरू केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर देशामध्ये जेवढं एक्सपोर्ट होतो त्याच्यापैकी 95% एक्सपोर्ट द्राक्षाचा एकटा महाराष्ट्राचा आहे. बरोबर. आणि आंब्याचं जर आपण पाहिलं तर देशामध्ये जेवढा आंबा आपण एक्सपोर्ट करतो त्याच्या 76% आंब्याचं एक्सपोर्ट एकट्या महाराष्ट्र राज्याचं आहे. बरोबर. आपण कांद्याचं पाहिलं, कांद्यामध्ये 49% जवळजवळ 47 ते 49% एक्सपोर्ट हा देशाच्या एकंदर एक्सपोर्टच्या एकट्या महाराष्ट्रातून एक्सपोर्ट आहे. ड्रायलँड ॲग्रिकल्चरमध्ये डाळिंब हा महत्वाचा भाग आता झालेला आहे. आपण पाहिलं तर सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, बीड, औरंगाबाद आणि अनेक जिल्ह्यांमध्ये आता डाळिंबाची क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आणि म्हणून आपण डाळिंबाचं क्षेत्र एक्सपोर्ट होण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण अनारनेट नावाची प्रणाली सुरू केलेली आहे. जशी आपण ग्रेप्समध्ये द्राक्षामध्ये आपण ग्रेपनेट प्रणाली सुरू केली, तशी आपण डाळिंबामध्ये अनारनेट प्रणाली आपण सुरू केली. भाजीपाल्याच्या एक्सपोर्टसाठी आपण व्हेजनेट प्रणाली आपण सुरू केली आणि आंब्याच्या एक्सपोर्टसाठी आपण मँगोनेट प्रणाली सुरू केली की ह्या मँगोनेट प्रणालीमुळे शेतकऱ्यांची आपण
नोंदणी करतो बरोबर. आणि त्याची ट्रेसेबिलिटी राहावी, कुठून कोणी उत्पादन केलं ते परत तिथपासून तर परदेशामध्ये एक्सपोर्ट होईपर्यंत बरोबर. ही ट्रेसेबिलिटी आपण जर ठेवली नाही, फायटोसॅनिटरी आपण जर पाहिली नाही तर परदेशामध्ये आपला माल रिजेक्ट केला जातो. बरोबर. आपण 10-15 वर्षापूर्वी पाहिलं तर द्राक्षाच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे. आणि आपण ही ग्रेपनेट प्रणाली किंवा ह्या ज्या आपण आता शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे काम सुरू केले, पणन मंडळ त्याच्यामध्ये साथीला आहे, आपेडा त्याच्यामध्ये साथीला आहे, प्लॅन क्वारंटाईन डिपार्टमेंट बरोबर आहे आणि कृषी विभागानं त्याच्यामध्ये महत्वाच्या लीडचा रोल आपण घेतलेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर गेल्या वर्षी 84,000 मेट्रिक टन बरोबर. एवढं द्राक्षाचं एक्सपोर्ट आपलं कधी नव्हे ते एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट आपलं परदेशात झालेलं आहे. सर, आपल्या दृष्टीने राज्यातील शेतकऱ्याच्या दृष्टीने देखील ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. सर, मला एका मुद्द्याकडे घेऊन जावं असं वाटतं की आपलं राज्य जे आहे ते नेहमी अग्रेसर राहिलं आहे. जसं आपण मगाशी सांगितलं फळबाग लागवड योजना, तशी देश पातळीवरती घेण्यात आली की ती नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन 2005 पासून आहे. MG नरेगा आपण ज्याचा उल्लेख केला ते देखील रोजगार हमीच्या बेसिसवर घेण्यात आलेलं आहे. तसं तिसरं एक क्षेत्र आहे ते आहे सिंचनाचा वापर. जसं आपलं कोरडवाहू आहे, 1986 साली राज्यात पहिल्यांदा ठिबक सिंचन सुरुवात झालं, म्हणजे देशात पहिल्यांदा, आणि आज जवळपास मोठ्या प्रमाणात क्षेत्र ते ठिबक खाली आहे. काय सांगू शकता सर आपल्या या ठिबक मुवमेंटच्या संदर्भात? काय की सध्या आपल्याला शेतीच्या दृष्टीनं पाणी वाचवणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर आपल्याला ड्रीप इरिगेशन किंवा ज्याला मायक्रो इरिगेशन आपण म्हणतो, मग ठिबक सिंचन असेल किंवा स्प्रिंकलर इरिगेशन असेल, तुषार सिंचन ज्याला आपण म्हणतो, याची आपल्याला अतिशय गरज आहे. त्याच्याशिवाय आता पर्याय नाही. पुढच्या काळामध्ये आपल्याला हे करावं लागेल. आणि ठिबक सिंचनाचा फक्त हा वापर नाहीये की ठिबक सिंचन केलं म्हणजे पाण्याची बचत होईल. 40-50% पाण्याची बचत नक्की होते, पण त्यामुळे जमिनीचा पोत सुधारणं आणि उत्पादनामध्ये वाढ होणं हे सुद्धा दोन अतिशय महत्वाचे घटक त्या ड्रीप इरिगेशन सुधारते. त्यामुळे म्हणजे एक तर क्वालिटी सुधारते, जमिनीचं आरोग्य त्याच्यामध्ये टिकून राहतं, उत्पादनात वाढ होते आणि 50% पाण्याची बचत होते. आणि म्हणून महाराष्ट्र हा आपल्या ठिबक सिंचनामध्ये हा पहिल्यापासून अग्रेसर आहे. आज महाराष्ट्रामध्ये साधारणतः 20 लाख हेक्टर एवढं क्षेत्र ठिबक खाली आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये भाजीपाला आहे, इव्हन कापूस आहे, ऊसाचं 10 लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळजवळ 2.5 लाख हेक्टर क्षेत्र हे आपलं ऑलरेडी ठिबक खाली आलेलं आहे. आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या धोरणानुसार आपण पुढच्या काळामध्ये येत्या 3 वर्षामध्ये आणखी 3 लाख हेक्टर किमान क्षेत्र हे ऊसाचं ठिबक खाली आणायचं असं एक नवीन धोरण आपण आता राज्य शासन आणत आहे. सर, खूपच छान. म्हणजे पाण्याचा वापर, म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा म्हणतात मोर क्रॉप पर ड्रॉप, आणि ही संकल्पना राज्यामध्ये आपल्या खूप पूर्वीपासून आहे, पण आता त्याला गती येईल या निमित्ताने. सर, दुसरा जो भाग आहे तो आहे आता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या संकल्पनेतून आपण जलयुक्त शिवार अभियान राबवतो, ज्याच्यात कृषी विभाग अत्यंत प्राधान्याचा आहे. या जलयुक्त शिवार अभियान संकल्पना आणि ती कशी राबवली जाते काय सांगू शकाल? जलयुक्त अभियान संकल्पना ही मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या तत्कालीन जलसंपदा मंत्री पंकजाताई मुंडे आणि आताचे राम शिंदे साहेब आणि यांच्या मूळ मुख्यमंत्र्यांच्या आणि जलसंपदा मंत्र्यांच्या या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियान आपण गेल्या वर्षी सुरू केलं. साधारणतः 6,200 गावं ही पहिल्या वर्षी निवडली. आणि या जलयुक्त शिवार अभियानमध्ये संकल्पना अशी आहे की वारंवार दुष्काळी पडणारी जी गावं आहेत महाराष्ट्रातली, साधारणतः 20,000 गावं येत्या 5 वर्षामध्ये कव्हर करायची. आणि म्हणून गेल्या वर्षी सुरुवातीला पहिल्या वर्षी 6,200 गावं निवडली, या वर्षी साधारणतः 5,000 गावं निवडली. आणि अशी दरवर्षी 5,000 गावं निवडून त्या ठिकाणी आपल्याला डिसेंट्रलाइज वॉटर बॉडीज म्हणजे विकेंद्रित पाणी साठे निर्माण करणं आणि जे काही वाहून जाणारं पाणी आहे ते पाण्याचा थेंबन थेंब अडवणं हा खऱ्या अर्थानं जलयुक्त शिवार अभियानचा उद्देश आहे. म्हणजे त्या गावामध्ये पडणारा पाऊस हा त्या गावामध्येच अडवायचा, ते वाहून जाता कामा नये आणि त्यामुळे त्याचं वेस्टेज होता कामा नये. म्हणून त्या भागात पडणारा पाऊस हा त्या ठिकाणी अडवणं, ज्यामुळे विकेंद्रित पाणीसाठे निर्माण होतील. आणि हे विकेंद्रित पाणीसाठे निर्माण झाले की ज्या वेळेला पाऊस ओढ देतो, ज्या वेळेला ड्रायस्पेल येतो आणि मान्सून सीझनमध्ये किंवा खरीप सीझनमध्ये ज्या वेळेला ड्रायस्पेल येतो त्यावेळेला हे विकेंद्रित पाणीसाठ्यामध्ये जे साठलेलं पाणी आहे ते संरक्षित सिंचनासाठी शेतकऱ्यांना वापरता आलं पाहिजे, जेणेकरून जरी पावसाने गॅप दिला तरी त्या काळामध्ये एखादं दुसरं पाणी आपण जर पिकाला देऊ शकलो तर ते पीक वाचतो, ते पिकाचं उत्पादन शेतकऱ्याला येऊ शकतो. आणि म्हणून जलयुक्त शिवार अभियान ही संकल्पना आली. गेल्या वर्षी सगळेच राज्याचे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवण्यात आली. आणि कृषी विभागाचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा होता. जवळजवळ एकंदर कामांपैकी 73% कामं हे कृषी विभागाने केलेली आहेत आणि इतर विभागाची पण कामं त्याच्यामध्ये इतर विभागांनी पण हातभार लावलेला आहे. आणि
हे पाऊस चांगला पडल्यामुळं जी गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानमध्ये कामं झाली बरोबर. त्याच्यामध्ये आता खूप चांगल्या प्रकारचं पाणी साठलेलं आहे आणि त्यामुळं जलयुक्त शिवार अभियानमध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग होता तो लोकवाटा होता. बरोबर. म्हणजे राज्य शासनाचा निधी आहे, लोकसहभागाची प्रक्रिया आहे. वेगवेगळ्या योजनांच्या योजनेमधला कन्व्हर्जन्स आहे, पण लोकसहभाग हा जो भाग होता CSR मधला फंड मधला असेल किंवा लोकांचा स्वतःचा सहभाग हा अतिशय महत्वाचा सहभाग आणि त्यामुळं ही योजना यशस्वी पहिल्या वर्षी होण्याचं मुख्य कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग बरोबर. होता असं या ठिकाणी म्हणतात. म्हणजे लोक चळवळच खऱ्या अर्थाने उभी राहिली. खताचा साठा पुरेसा उपलब्ध आहे आणि बियाण्याचं सुद्धा आपण नियोजन खरीपाच्या आधी केल्यामुळे बियाण्याचंही नियोजन यावर्षी चांगलं झाल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर बियाण्याचा पुरवठा बाजारामध्ये होऊ शकला. बरोबर. आमची माती आमची माती. आता इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतोय, त्याला रासायनिक खतं आहेत, बियाणं आहेत, कीटकनाशक आहेत, याचा वापर वाढलाय. याच्या गुणनियंत्रणाच्या संदर्भामध्ये सर म्हणजे काय होतंय आणि काय धोरण आहे आपलं? गुणनियंत्रणाच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की कधी कधी बियाणं खराब प्रतीचं शेतकऱ्यांना दिलं जातो किंवा खतांच्या बाबतीमधल्या ज्या मात्रा आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात मात्रा पाहिजे त्या प्रमाणात कमी प्रमाणात असतात. विशेषतः मायक्रोन्यूट्रियनच्या बाबतीमध्ये घडतो, बायो फर्टिलायझरच्या बाबतीमध्ये हे मुद्दे घडतात. त्याच्यामध्ये आपण एक पूर्ण राज्य पातळीवर खरीपाच्या आणि रबी सीझनमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण त्याचे टीम तयार केलेले असतात. तपासणीचे पथकं आपण तयार करतो. जिल्हा परिषदेचे कृषी विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी हे सगळे यांच्या नेतृत्वाखाली आपण त्याची सॅम्पल्स तपासणी करतो आणि त्याच्यामध्ये ते सॅम्पल तपासणी करून जर आपण गुणनियंत्रण त्या पद्धतीनं जर त्याची नसेल खतं किंवा बियाणं तर त्या आपण पुरवठादारांवर किंवा उत्पादकांवर आपण त्याच्यामध्ये सीड ऍक्ट प्रमाणे किंवा फर्टिलायझर ऍक्ट प्रमाणे आपण कारवाया करतो. आणि यावर्षी सुदैवानं खताचा साठा पुरेसा उपलब्ध आहे आणि बियाण्याचं सुद्धा आपण नियोजन खरीपाच्या आधी केल्यामुळे बियाण्याचंही नियोजन यावर्षी चांगलं झाल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर बियाण्याचा पुरवठा बाजारामध्ये होऊ शकला. बरोबर. आताच आपण चालू वर्षीपासून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आणि पीक विमा अत्यंत कळीचा मुद्दा ठरला आहे. या पीक विम्याच्या संदर्भामध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत शेतकऱ्याला सहाय्य म्हणून आपण काय सांगू शकता? पीक विमा आता जी योजना यापूर्वी आपण नॅशनल ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स स्कीम म्हणजे आपण राष्ट्रीय पीक विमा योजना आपण राबवत होतो आणि आता माननीय पंतप्रधानांनी पंतप्रधान फसल विमा योजना म्हणून यावर्षी प्रथम खरीपापासून आपण सुरू केलेली आहे. ती राज्यामध्ये आपण त्याचे 6 भाग तयार करून 6 क्लस्टर तयार करून वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या मार्फतीने ती योजना आपण राबवतोय. अतिशय केंद्र शासनाने ही जी योजना आणलेली आहे ती अतिशय शेतकऱ्यांची उपयोगी अशी योजना आहे आणि या योजनेमध्ये विशेष करून खरीपामध्ये फक्त 2% विमा हप्ता, रबीमध्ये 1.5% विमा हप्ता आणि जे इरिगेटेड आणि जे कॅश क्रॉप आहेत नगदी पिकं आहेत त्याच्या बाबतीमध्ये 5% विमा हप्ता, एवढ्या कमी विमा हप्त्यामध्ये शेतकऱ्यांनी विमा उतरायचा आहे आणि ते उरलेली रक्कम जी आहे ती रक्कम राज्य शासन आणि केंद्र शासन ही 50-50% त्याच्यामध्ये सहन करणार आहे. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी सुद्धा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे जवळजवळ 82 लाख शेतकऱ्यांनी विम्यामध्ये भाग घेतला आणि साधारणतः 49.5 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं होतं आणि आपण 4,205 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम विमा पोटी शेतकऱ्यांना आपण दिली. सर आता पुढचा प्रश्न म्हणजे सर्वात महत्त्वाचा आहे की आपल्याकडे 4 कृषी विद्यापीठ असं एकमेव राज्य आहे की जिथं 4 कृषी विद्यापीठ आहेत, जवळपास राष्ट्रीय संशोधन केंद्र आहे. आता शेवटी ह्या संशोधन केंद्रातलं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यापर्यंत प्रभावीरित्या जाणं हे कृषी विभागाचं प्रथम कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. त्या कृषी विस्ताराच्या संदर्भामध्ये काय घडलं आणि काय होणार आहे याच्या संदर्भात सर थोडक्यात सांगा. कृषी विद्यापीठांच्या मोठ्या प्रमाणावर संशोधनाचा सहभाग आहे. अनेक नवीन जाती नवीन व्हरायटी आपल्या कृषी विद्यापीठांनी त्या भागामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विकसित केलेले आहे आणि आपण हे जे उत्पादनामध्ये वाढ झाली आपण म्हणतो त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये कृषी विद्यापीठांनी जे संशोधन केलं ते निश्चितपणाने शेतकऱ्यांना उपयोगी पडलेलं आहे. आता हे संशोधन शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा 1 जुलै ते 7 जुलै कृषी जागृती सप्ताह आपण राबवला आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. गेल्या वर्षी आपण ही योजना राबवली होती. त्याच्याच बरोबर आपलं शेतकरी मासिक आहे. शेतकरी मासिकाच्या मार्फतीने आपण नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देतो. त्याच्यामध्ये आपण एम किसान पोर्टल आपलं जे आहे केंद्र शासनाचं गेल्या वर्षीपर्यंत त्याच्यामध्ये 13 लाख शेतकऱ्यांची नोंदणी होती. आपण 6 महिने विशेष मोहीम काढली आणि आज 50,50,000
बरोबर. एवढे शेतकरी आता किसार पोर्टलवर आलेले हो, आहेत हो. आणि त्यामुळे वेदर ॲडव्हायझरी असो, हा. पाऊस पाण्याबद्दलची ॲडव्हायझरी असो, रोग किडीबद्दलची शेतकऱ्यांना माहिती देणं असो, याच्याबद्दलची माहिती आपण एका वेळेला 50.5 लाख शेतकऱ्यांना देऊ शकतो आणि ते फ्री मेसेजिंग आपण देतो. त्यामुळं कृषी विस्तार हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि हे सगळं करत असताना आपली राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची आत्मा नावाची जी घटक आहे, आत्मा नावाची योजना आहे, बरोबर. या आत्माच्या योजनेमधून आपण कृषी विस्ताराचं काम हे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करतो. आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान महोदयांनी आता येत्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2022 पर्यंत कृषी उत्पन्नात डबल म्हणजे कृषी उत्पन्न डबल करणं, बरोबर. उत्पादनात वाढ करणं हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच्या अंतर्गत आपण महाराष्ट्रामध्ये आपण एक रोडमॅप तयार केलेला आहे. आमची माती आमची माणसं. सर, सत्य शेवटी आहे की शेती क्षेत्रामध्ये युवकांनी वळावं, त्याच्यासाठी आपला म्हणजे आणि शेती किफायतशीर व्हावी, शाश्वत व्हावी, या दृष्टिकोनातून आपण काय संदेश द्या? आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान महोदयांनी आता येत्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2022 पर्यंत कृषी उत्पन्नात डबल म्हणजे कृषी उत्पन्न डबल करणं, बरोबर. उत्पादनात वाढ करणं हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच्या अंतर्गत आपण महाराष्ट्रामध्ये आपण एक रोडमॅप तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 3 मेजर प्रिन्सिपल आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत की आपल्याला कृषी उत्पन्नामध्ये वाढ करत असताना कृषी उत्पादनात वाढ होणं गरजेचं आहे. बरोबर. त्याचबरोबर कृषी उत्पादनात वाढ होत असताना कृषीच्या मालाला भाव मिळणं गरजेचं आहे आणि कृषी मालाला भाव मिळायचा असेल तर त्याला व्हॅल्यू ॲडिशन करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि म्हणून व्हॅल्यू ॲडिशन आणि हे सगळं करत असताना कृषी उत्पादन खर्चामध्ये कपात किंवा कृषी उत्पादन खर्चामध्ये बचत करणं हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर आता जसं बीबीएफ यंत्राद्वारे आपण पेरणी करा म्हणतो, बरोबर. 20% 25% बियाण्याची बचत होते. आपण आता नीम कोटेड युरिया आणला, म्हणजे केंद्र शासनाने नीम कोटेड युरियाचा वापर 100% कंपल्सरी केलाय. नीम कोटेड युरियामुळे आपण नॉर्मल कोर्समध्ये जेवढा युरिया वापरत होतो त्यापेक्षा 20% बचत आता नीम कोटेड युरियामुळे होते. असे वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना देतोय जेणेकरून कृषी उत्पादन खर्चामध्ये बचत होईल. बरोबर. आणि शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करताना उत्पादन खर्चात बचत हा सुद्धा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये राहणार आहे. नुसतं आपण उत्पादन घेऊन चालणार नाही, तर शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य प्रकारचा भाव मिळाला पाहिजे. आणि मग तो भाव मिळायचा असेल तर शेतकऱ्यांचे गट निर्माण करणं, शेतकऱ्यांच्या कंपन्या निर्माण करणं. आतापर्यंत 732 कंपन्या आपण शेतकऱ्यांचे निर्माण केल्या आणि मग शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेला माल हा त्याचं स्वतःचं काही प्री प्रोसेसिंग, पॅकिंग, ग्रेडिंग, मार्केटिंग हे जर आमच्या स्वतः शेतकऱ्यांच्या कंपन्यानं केलं तर निश्चितपणानं 2 पैसे शेतकऱ्याला जास्त मिळतात. शेतकरी बंधूंनो, आज आपण बघितलं की स्वातंत्र्याच्या 70मध्ये महाराष्ट्रातल्या कृषी विकासाची वाटचाल ही अत्यंत आश्वासक आहे आणि यापुढे देखील ती निश्चित अशाच पद्धतीने चालू राहील याच्याविषयी आपल्या मनामध्ये निश्चित खात्री बाळगूयात. आज या ठिकाणी महाराष्ट्रातील कृषी विकासाची वाटचाल या संदर्भामध्ये अनेक विषयांच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल दूरदर्शन केंद्र तसेच आपल्या शेतकऱ्यांच्या वतीने मी राज्याचे कृषी आयुक्त माननीय विकासजी देशमुख साहेब यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.